सकाळी उठल्यावर हे 1 ग्लास पाणी प्या आणि कोणतंही पथ्य पाणी डाएट न करता तुमचं वजन आपोआप झटक्यात कमी व्हायला लागेल। आणि हे मला शक्य झालं म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघू शकता माझ्या वजनामध्ये दिवसेंदिवस बदल तुम्हाला दिसत असेल आणि तब्बल मी 8 किलो वजन कमी केलेलं आहे। आणि खरंच हा एवढा सोपा उपाय आहे ना, यामध्ये तुम्हाला जास्त काही करण्याची गरज पडत नाही। घरातीलच किचनमधीलच काही गोष्टी आहेत ज्या की तुम्ही वापरून वजन कमी करू शकता। आणि हे असं कोणतं एवढं जादुई पाणी आहे काय, सर्व डिटेल्स मध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। वजन वाढण्याचं कोणतंही कारण असू द्या, कितीही चरबी असू द्या, अगदी तुम्हाला हा उपाय कामी येणारच याची गॅरंटी आहे। आणि यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे जिरे। आता इथे ना हे मी जास्त क्वांटिटी मध्ये अगोदरच माझ्यासाठी बनवून ठेवलेलं आहे आणि सध्याही मी ते वापरत आहे, पण तुमच्यासाठी परत बनवायचं म्हणून मी परत हे असं बनवून घेत आहे। तर त्यासाठी मी थोडी कमी क्वांटिटी घेतलेली आहे। मोजमाप म्हणाल तर 1 चमचा घ्यायचा किंवा जसं 1 कप 1 वाटी असं काहीतरी घ्यायचं आणि त्याने ना हे मोजमाप तुम्ही घेऊ शकता। आता साधारण सुरुवातीला मी जे पहिला चमचा घेतला होता ना, तर 1 चमचा मी घेतलेला आहे जिरे। आणि मी जास्त जे बनवून ठेवलेलं आहे ना, तर ते साधारण मी 1 कप जिरे घेतले होते ना, ते कपाने मी त्याचं मोजमाप घेतलं होतं। आणि आता मी चमच्याने घेत आहे। अगदी तुमच्यानुसार तुम्हाला कमी बनवायचं असेल तर कमी, एखादा जसं चमचा 2 चमचा असं घ्या, जास्त बनवायचं असेल तर वाटी कप असं घेऊ शकता। आता जे ओवा आहे ना, तर साधारण बघा 1 चमचाभर ओवा घ्यायचा आहे। ज्या चमच्याने आपण 1 चमचा जिरे घेतले तोच चमचा मी पुढे देखील वापरणार आहे मोजमापासाठी। आणि त्यासोबतच आता बघा आपल्याला इथे लागणार आहेत मेथी दाणे। मेथी दाणे जे आहेत ना, साधारण इथे आपल्याला लागणार आहेत 2 चमचे। म्हणजे जसं तुम्ही कपाने घेत असाल तर 1 कप जिरे, 1 कप ओवा आणि 2 कप आपल्याला घ्यायचे आहेत मेथी दाणे, असं मोजमाप ठेवायचं। आणि जे मेथी दाणे आहेत बघा आपल्या घरी अगदी सहज असतात, जिरे ओवा हे देखील गोष्टी असतात, तर नक्कीच तुम्ही याला बनवून बघा। आणि यामध्ये ना जास्त काही इन्ग्रेडियंट देखील लागत नाहीत आणि रोज रोज याला बनवायची गरजही पडत नाही। कारण की बघा आपल्याकडे ना स्वतःसाठी अजिबात वेळ नसतो। घरकाम आपण कितीही करतो, पण स्वतःला वेळ द्यायचं म्हणलं की आपण टाळाटाळ करतो। पण हा असा उपाय आहे यामध्ये आपला अजिबात वेळ वाया जात नाही आणि सहज आपण हे करू शकतो। आता बघा या सर्व गोष्टी एकत्रित करून आपल्याला कढईमध्ये टाकायच्या आहेत। कढई मी गरम करण्यासाठी ठेवली होती आणि मीडियम गॅसवरती आपण ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। जास्त देखील असेल तर असंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता ना चांगलं याला आपल्याला व्यवस्थित असं भाजायचं आहे। खरपूस थोडंसं जसं नाही का लालसर कलर यावा असं भाजायचं, असं नाही की खूप जास्त जाळायचं आहे, करपवायचं आहे, बिलकुल नाही। फक्त याला थोडासा असा रंग याचा बदलला पाहिजे एवढंच भाजायचं। खूप छान यामधून वास येतो आणि हे जे पाणी आहे ना, तर एवढं चवीला चांगलं लागतं की अगदी आवडीने आपण घेऊ शकतो। अजिबात यामध्ये असं नाही की टेस्ट खराब आहे त्यामुळे 1 दिवस घ्याल नंतर घ्याल की नाही माहीत नाही। टेस्ट खूप चांगला आहे, जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण याला अगदी सहज खूप दिवस असं फॉलो करू शकतो आणि याचा आपल्याला फायदा देखील होतो। आता बघा चांगलं याला मी भाजून घेतलेला आहे, कलरही बदललेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता असंच तुम्ही भरपूर जर बनवलं तर याला एका डब्यामध्ये जरा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, म्हणजे हे असं थोडंसं मऊ पडणार नाही। आणि त्यानंतर काय करायचं, दररोज रात्री फक्त ना 1 वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे हे सर्व असं टाकायचं आहे। एकत्रितच भाजलं होतं, एकत्रितच आहे, त्यामुळे फक्त 2 चमचे घ्यायचं, म्हणजे सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित पुरेपूर येतात। आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून याला भिजत घालायचं आहे। 2 चमचे आपल्याला हे घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं, याला झाकून ठेवायचं, रात्रभर याला भिजत घालायचं। सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यामुळे याचा जो कलर आहे तो असा पिवळसर होतो आणि मेथी दाणे किंवा जिरे ओवा या पूर्ण गोष्टी चांगल्या यामध्ये अशा फुगतात। त्यानंतर आपल्याला काय करायचं, याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं आणि एका छोट्याशा पातेल्यामध्ये टाकायचं। आणि खरंच सांगते हा असा उपाय आहे ना की याचा रिझल्ट येतोच, कारण की मी स्वतः भरपूर असे उपाय केले। कारण की डिलिव्हरी नंतर माझं वजन खूप जास्त वाढलं होतं, पण काही केल्या वजन कमी होत नव्हतं। अक्षरशः एक्सरसाइज केली, बऱ्याच डाएट केल्या, पण माझं वजन काही कमी होत नव्हतं। आणि वजन कमी जरी झालं तरी दुसऱ्या महिन्यात लगेचच वजन वाढायचं। पण हा उपाय माझ्यासाठी असा लागू झाला की याने माझं वजन खूप कमी झालं आणि तेही आतापर्यंत असं स्टेबल आहे, अजिबात वाढत नाही। आणि त्यासोबतच काय केलं मी, कधी हे पाणी घ्यायचं सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे, कारण की सर्वात महत्त्वाचं हेच आहे की हे तुम्ही कधी घेता आणि कसं घेता।
त्यानंतर आता बघा इथे मी गॅसवरती याला ठेवलं. जास्त काही याला गरम करायचं नाही, उकळी येऊ द्यायची नाही, फक्त आपल्याला याला कोमट करायचं आहे. आणि कोमट जे पाणी आहे ना ते आपल्याला एका ग्लासमध्ये असं काढून घ्यायचं आहे. गाळून घ्या जेणेकरून जे ओवा, जिरे, मेथीदाणे आहेत ते गाळणीमध्ये राहतील आणि अगदी व्यवस्थित पाणी आपल्याला मिळेल. आता हे मेथीदाण्याचं जे पाणी आहे किंवा जिरे, ओवा टाकलेलं जे पाणी आहे ना याचा एवढा छान वास येतो. खरपूस भाजल्यामुळे याचा टेस्टही खूप छान येतो. आणि त्यासोबतच ना आता यामध्ये आपल्याला 2 इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही असंच पाणी घ्यायचं असेल तर घेऊ शकता किंवा यामध्ये तुम्ही जर मध टाकला तुमच्याकडे जर असेल तर 1 चमचा किंवा अर्धा चमचा मध यामध्ये टाकायचा. आणि त्यासोबतच बघा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लिंबू. लिंबू जे आहे ना साधारण 1 चमचाभर किंवा अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये टाकायचा. किंवा मध नाही टाकला, फक्त लिंबू जरी टाकलं तरी चालतं. एक तर बघा मध आणि लिंबू आपल्या वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यासोबतच या पाण्याचा जो टेस्ट आहे ना तो अजूनच चांगला होतो. आणि जसं आता यामध्ये ना मी एक थोडं ग्लासभर पाणी हे झालं नाही, कमी झालं आहे, तर दुसरं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता, साधं पाणी, आणि 1 ग्लास भरून घेऊ शकता. पण कोमट पाणी जेव्हा कराल ना तर तेव्हाच टाकायचं, म्हणजे थंड गरम पाणी असं होत नाही. आणि हे चांगलं आता बघा लिंबाचा रस आणि मध टाकून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आता हे पाणी ना अजिबात थंड होऊ द्यायचं नाही, कोमटच घ्यायचं आहे. जेवढं पाणी तुम्ही गरम कोमट घेऊ शकता तेवढं कोमट घ्यायचं. आणि कधी घ्यायचं जे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की सकाळी उपाशी पोटी, अगदी पोट साफ होण्याच्या अगोदर जर घेतलं तर अजूनच चांगलं. नसेल होत, वेळ नसेल तेवढा, तर काही खाण्या अगोदर हे पाणी ग्लासभर आपल्याला घ्यायचं आहे. आणि याने तुम्ही बघाल अगदी तुमचं झटक्यात हळूहळू वजन कमी व्हायला लागेल. होत असेल तर थोडी डाएट करा, तेलकट बाहेरचं खाणं बंद करा, थोडी एक्सरसाइज देखील करू शकता कधी कधी वेळ असेल त्यानुसार. त्यामुळे शरीरही छान मोकळं होतं. आणि हे पाणी नक्की सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी घ्या, तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतील. मला मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि हो, टेस्टला देखील हे खूप चांगलं आहे. यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.